मित्रांनो, गुड इव्हिनिंग. सर्वांचा पेपर संपलेला असेल. थोडासा लवकर पेपर देत जा. 3 ते 6च्या दरम्यान. सुरुवातीला 3 ते 4च्या मध्येच पेपर दिला तर आणखी उत्तम. 3 ते 4 मध्ये शक्यतो पेपर द्यायचा आहे आणि मग नंतर तुम्हाला वेळ मिळतो थोडासा आणि मग पुढचे इथे ठिकाणी आपण आपल्या कामाला भरपूर वेळ इथे ठिकाणी आपल्याला मिळतो. तर आज आपला पेपर झाला होता. त्या पेपरचे सोल्युशन्स आज आपल्याला घ्यायचे. तर बघा, आणखी थोडंसं लवकर सुरू केला मी. सेटिंग थोडीशी 12वीची सेटिंग होती, ॲज इट इज सेटिंग वापरली मी. त्यामुळे थोडंसं लवकर येऊन बसलो मी इथे. लवकर लाईव्ह सेशन इथे ठिकाणी सुरू केलेलं आहे 5 मिनिटात, जेणेकरून सर्व लोक जॉईन होतील लवकरच. तर सर्वजण इथे ठिकाणी बघा जॉईन होतील थोड्या वेळात आणि मग आपण इथे ठिकाणी लेक्चरला सुरुवात करणार आहोत. कसं काय पेपर होता आजचा मला एकदा सांगा. हाऊ वॉज युअर पेपर? आजचा पेपर इथे ठिकाणी कसा झाला? कोण कोण जॉईन झालेले बघा. गोले, राख, मिसाळ, कुलकर्णी, नागरगोजे, मुळे, कारंडे, गर्जे, ही सर्व लोक जॉईन झालेली आहेत. आजचा पेपर इथे ठिकाणी कसा झाला एकदा इथे ठिकाणी सांगा. म्हणजे इथे ठिकाणी इझी होता, इझी, डिफिकल्ट, मीडियम. बघा लवकर पेपर कसा होता आजचा. इझी, डिफिकल्ट, मीडियम. पेपर कसा झालेला आहे? जगताप म्हणतोय गुड पेपर होता. कुलकर्णीचं म्हणणं आहे सर खूप सोपा होता. आणखी बघा पेपर इथे कसा होता. इझी होता, हार्ड होता का डिफिकल्ट होता? हा, मीडियम. गुजरचं म्हणणं आहे मीडियम होता. घोडके मीडियम. नागरगोजेचं म्हणणं आहे इझी पेपर होता. बघा आजचा पेपर कसा होता सांगा. कुलकर्णी मीडियम. पवळचं म्हणणं आहे मीडियम होता. गोलेचं म्हणणं आहे नॉर्मल होता. बघा लवकर आजचा पेपर कसा होता. लाईव्ह आपल्या म्हणजे रेग्युलर क्लासमध्ये तुमच्याशी इंटरॅक्शन साधण्यामध्ये खूप मोठा आनंद येतो. आता आपल्याला इंटरॅक्शन आपण लाईव्ह मधून इथे ठिकाणी करतोय. हा अलगच अनुभव आहे. याच्या अगोदर आम्ही कधी लाईव्ह गेलेलो नव्हतो, परंतु पहिल्या वेळेस लाईव्ह इथे ठिकाणी आम्ही जातोय. त्याच्यामुळे इथे ठिकाणी थोडंसं ऑकवर्ड सिच्युएशन निर्माण होते, परंतु हळूहळू हे यूज टू होऊ लागलेलं आहे. अर्थात इथे ठिकाणी मग ते रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा इथे ठिकाणी लाईव्ह क्लास असेल, लाईव्ह सेशन असतील, तर ते इथे नवीन इथे ठिकाणी चालू आहे. स्टेट्स ऑफ मॅटर हा अर्धा चॅप्टर आपला संपलेला आहे. स्टेट्स ऑफ मॅटर जो होता, प्रद्युम्न कुलकर्णीचं म्हणणं आहे पेपर इझी होता सर. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, धन्यवाद. पुढचा पेपर आणखी डिफिकल्ट काढला तर चालेल का? बघा लवकर फास्ट. पुढचा पेपर डिफिकल्ट काढला तर चालेल का? पुढचा पेपर डिफिकल्ट काढला तर चालेल का? पुढचा पेपर डिफिकल्ट काढला तर चालेल का? गुजरचं म्हणणं आहे हो. नागरगोचेचं म्हणणं आहे हो. सानप हो सर. हो सर नक्की. यस सर. थँक्यू मुलांनो. यस सर, नो प्रॉब्लेम. जगताप लांडे हो.
हावळे यस सर, पेपर डिफिकल्ट काढायला अडचण नाही. बिलकुल बेटा, तुम्ही म्हणताल त्या प्रकारचा पेपर इथे ठिकाणी काढण्यात येईल. पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पहिला जो पेपर घ्यायचा आहे तो केवळ आणि केवळ स्टेट्स ऑफ मॅटरवर घेणार आहोत. पुढचा जो पेपर होता तो पुढचा पेपर जो होणार आहे आपल्याला तो सुरुवातीला स्टेट्स ऑफ मॅटरवर घेऊ आणि नंतर त्याच आठवड्यामध्ये आणखी एक पेपर एक्स्ट्रा घेणार आहोत आपण. हा टॉपिक आपला संपता क्षणी आणखी एक इथे ठिकाणी पेपर घेणार आहोत. तो पेपर असेल जीओसी आणि स्टेट्स ऑफ मॅटरवर. सुरुवातीला स्टेट्स ऑफ मॅटरवर पेपर होईल आणि त्याच्यानंतर आणखी एक मध्येच पेपर घेणार आपण. तो पेपर असेल जीओसी आणि स्टेट्स ऑफ मॅटरवर. चालेल ना? यस. कारण जेणेकरून जीओसी वरती सुद्धा तुम्ही रिव्हिजन चांगल्या प्रकारे देताल, जीओसी सुद्धा इथे ठिकाणी रिवाइज करताल. यासाठी जीओसी वर सुद्धा पेपर इथे ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. जीओसी आणि स्टेट्स ऑफ मॅटर या दोन्हीवर मिळून इथे ठिकाणी आपल्याला पेपर घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथे ठिकाणी पहा लवकर फास्ट सर्वजण जॉईन झालेले का बघा. आणखी कालावधी आहे आपल्याला, 5 मिनिटाचा कालावधी आहे. पाच मिनिटाचा कालावधी आहे. बघा लवकर. आपण इथे या ठिकाणी आजच्या पेपरमध्ये बरेचसे क्वेश्चन न्यूमेरिकल टाईप होते. न्यूमेरिकल्स होते भरपूर, म्हणजे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये ऍड केलेली होती. आणि लक्षात ठेवा, फिजिकल केमिस्ट्रीचा चॅप्टर जर म्हटलं तर फिजिकल केमिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये मेजॉरिटी इथे ठिकाणी न्यूमेरिकल्स ही विचारली जातात. न्यूमेरिकल्सवरही इथे ठिकाणी सर्वात जास्त भर दिला जातो. न्यूमेरिकल्सवरच भर दिला जातो. त्यामुळे फिजिकल केमिस्ट्री असेल तर न्यूमेरिकलवर थोडासा भर द्या. मला माहिती आहे की काही लोकांना इथे कॅल्क्युलेशन करण्यासाठी डिफिकल्टी वाटत असेल. काही अडचणी चिंता करू नका. लवकरच इथे ठिकाणी तुम्ही ही कॅल्क्युलेशनमध्ये माहीर होताल, कॅल्क्युलेशनमध्ये स्मार्ट होताल. पण त्यासाठी इथे ठिकाणी कंटिन्युअस एफर्ट्स लागतात. कंटिन्युअस प्रयत्न आपले असायला पाहिजे, जेणेकरून आपण इथे चांगल्या प्रकारे कॅल्क्युलेशनमध्ये तरबेज होतो, परफेक्ट होतो. तर इथे ठिकाणी तर इथे ठिकाणी फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कॅल्क्युलेशन्स तुम्हाला परफेक्ट यावेत यासाठी पूर्ण बस. तर इथे फिजिकल केमिस्ट्रीमधले कॅल्क्युलेशन्स तुम्हाला परफेक्ट इथे ठिकाणी व्हावेत म्हणून आपण सर्वांनी कंटिन्युअस प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप खूप गरजेचं आहे. हाँ सर, प्लीज गिव हार्ड कॉपी ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. बिलकुल बेटा, स्टेट्स ऑफ मॅटरची हार्ड कॉपी तुम्हाला अवघ्या इथ्या 2 दिवसामध्ये तुम्हाला भेटून जाईल. प्रिंट करून आलेली आहे, फक्त त्याचं इथे ठिकाणी बाइंडिंग चालू आहे. बाइंडिंग झाल्याबरोबर तुम्हाला भेटून जाईल. त्या कोविडमुळे काय होऊ लागलं, वेळेला कुठलंच काम होईना गेलं. प्रिंटिंगवाल्याला दिलं तर प्रिंटिंगवाला वेळेला करणं गेला, ऑपरेटर वेळेला इथे ठिकाणी त्याला जाता येणं गेलं. काहीतरी अडचणी येत चालतात. त्यामुळे वेळेला काम होत नाही. पण काही अडचणी 2 दिवसामध्ये तुम्हाला मी स्टेट्स ऑफ मॅटर आणि पुढच्याही टॉपिकच्या नोट्स लागलीच त्या ठिकाणी देऊ लागलेलं आहे. मी पुढच्या टॉपिकच्या नोट्स त्या ठिकाणी भेटतील, जेणेकरून इथे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. बिलकुल काही चिंता करू नका. तुम्ही ज्या पद्धतीने इथे ठिकाणी तुम्ही स्टेट्स ऑफ मॅटरचं तुम्हाला मी जसं शिकवलेलं आहे सेम त्या प्रकारच्या नोट्स तुम्हाला इथे ठिकाणी भेटून जातील. ओके, चला तर इथे ठिकाणी सुरुवात करायची का बघा लवकर. फास्ट लवकर. शिवम नागरगोजे, तू कुठला फॉन्ट वापरतो काही मला मेळ लागला नाही यार. तुम्हाला नंतर ट्रेनिंग दे बरं की फॉन्ट कोणता वापरतोय तू. अलगच फॉन्ट वाटतोय इथे, म्हणजे जेणेकरून उर्दू लिहिल्यासारखा का आणखी रशियन लिहिल्यासारखा. तो व्हॉट्सअप ग्रुपवरती तोच फॉन्ट वापरतोय, इथे तोच फॉन्ट वापरतोय सध्या. खूप चांगली गोष्ट आहे. अभ्यास करा, निश्चितपणे यशस्वी होताल तुम्ही. यस, तर इथे ठिकाणी लेक्चर सुरू करतोय. आन्सर्स इथे ठिकाणी आपल्याला इथे ठिकाणी घ्यायचे बघा लवकर फास्ट. हा चला, क्वेश्चन नंबर 1 बघा लवकर फास्ट.
क्वेश्चन नंबर 1 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वॅन वाल्स फोर्स, खालीलपैकी कोणता वॅन वाल्स फोर्स नाही सांगा. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर काय तुम्ही लिहिलेला आहे? क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर काय लिहिले सांगा लवकर फास्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वॅन वाल्स फोर्स, खालीलपैकी कोणता वॅन वाल्स फोर्स नाही सांगा. क्वेश्चन नंबर 1, वॅन वाल्स फोर्स कोणता नाही याच्यामधला. खूप छान आन्सर देत आहेत आपल्यापैकी बरेचसे लोक. इथे बिलकुल मला क्लासरूम मध्ये उभा राहिल्यासारखी इथे फिलिंग येऊ लागली. इतक्या फास्ट आन्सर तुम्ही देतात बेटे, 12 पेक्षा फास्ट आन्सर देऊ लागले तुम्ही. खूप चांगली गोष्ट, उत्कृष्ट, उत्तम. यस, तर इथे ठिकाणी लक्षात ठेवा. यस यस यस, बऱ्याचशा लोकांनी आन्सर बरोबर दिलेला आहे. आयर्न डायपोल फोर्स हा इथे लंडन फोर्स नाही, वॅन वाल्स फोर्स नाही येतो. बाकी सगळे वॅन वाल्स फोर्सेस आहेत. त्यामुळे क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर डी लास्ट राहील. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, ऑन इन ॲब्सोल्यूट स्केल -15 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू -15 डिग्री सेल्सिअस बरोबर किती असतं सांगा ॲब्सोल्यूट स्केल मध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये -15 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती असेल? -15 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? कसं काढणार बघा, विचार करा. आपल्या हातामध्ये वही पेन ठेवा, मोबाईल समोर ठेवा. हा बघा लवकर फास्ट. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर. यस, क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर डी लास्ट घेतलेले आपण. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर बघा काय. यस, बरेचसे लोक खूप छान आन्सर देत आहेत. उत्तम, आनंद वाटायला मला की जेणेकरून इथे इतक्या उत्कृष्ट प्रकारे तुम्ही उत्तर देत आहात आणि तेही इथे ठिकाणी इतक्या दूर राहून. म्हणजे इथे ठिकाणी आम्हाला असं वाटत होतं की समोर बसल्याच्या नंतरच विद्यार्थी चांगला अभ्यास करतात, पण तुम्ही घरी राहूनही खूप छान अभ्यास करताय, त्याबद्दल इथे आनंद आहे. परंतु याच्यात आणखी स्पीड आपल्याला पकडावं लागेल. लक्षात ठेवा, अभ्यास आणखी वाढवावा लागेल. ते इथे ठिकाणी आपल्याला थोडंसं आणखी त्याच्यावरती हार्ड स्टडीवरती 12वीचे लोक खूप लवकर इथे ठिकाणी सूट झालेले आहेत. खूप छान अभ्यास करतात. तुम्ही सुद्धा खूप छान अभ्यास करताल असं मला वाटतं. तर क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर सी आहे. यस, तर याचा आन्सर सी आहे. -15 डिग्री सेल्सिअस काय करावं लागेल? -15 डिग्री सेल्सिअस मध्ये 273 ऍड करावं लागेल. अप्रॉक्सिमेटली 273 घेतो आपण, ऍक्च्युअल व्हॅल्यू 273.15 आहे. आपल्या ऑप्शन मध्ये तसं नाहीये, त्यामुळे काही चिंता करायची नाही. 273 मधून 15 गेलं 258 झालं. यस, क्वेश्चन नंबर 3 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट अबाउट डायपोल फोर्स. डायपोल फोर्सच्या बाबतीत कोणतं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, चुकीचं काय आहे बघा लवकर फास्ट. क्वेश्चन नंबर 3 इनकरेक्ट काय आहे? क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट अबाउट डायपोल फोर्स. डायपोल फोर्सच्या बाबतीत इनकरेक्ट काय आहे पहा लवकर फास्ट. यस, बरेचसे लोक इथे ठिकाणी लागलीच आन्सर द्यायला सुरुवात करतात. खूप चांगली गोष्ट आहे. यावरनं समजतं की त्यांचा उत्साह केवढा मोठा आहे आणि किती वेगाने ते अभ्यास करतात हे इथे लक्षात येतं. इट इज जस्ट युअर एनर्जी. ही तुमची एनर्जी आहे केवळ, की ज्या एनर्जी पोटी इथे ठिकाणी आम्हाला तुमची एनर्जी मिळते, जितके एनर्जीने तुम्ही अभ्यास करताय. चला, क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर ॲब्सोल्युटली डी लास्ट आहे. बिटवीन 2 पोलार मॉलिक्युल्स लंडन फोर्स आर अब्सेंट. 2 पोलार असू द्या, नॉन पोलार असू द्या, सगळ्या मॉलिक्युल मध्ये लंडन फोर्स असतो लक्षात ठेवा. लंडन फोर्स म्हणजे डिस्पर्शन फोर्स इज अवेलेबल इन ऑल द टाइप्स ऑफ मॉलिक्युल. 2 मॉलिक्युल पोलार असले तरी लंडन फोर्स असेल, नॉन पोलार असले तरी लंडन फोर्स असेल, आणि एक पोलार दुसरा नॉन पोलार असला तरी लंडन फोर्स अवेलेबल असेल. त्यामुळे क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर डी लास्ट आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 पहा. द डेन्सिटीज आर इन द रेशिओ ऑफ 1:16. द रेशिओ ऑफ देअर रेट्स ऑफ डिफ्युजन इज. त्यांच्या रेट्स ऑफ डिफ्युजनचा रेशिओ काय आहे बघा लवकर. क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर काय येऊ शकेल लवकर फास्ट. 1:6 ही रेट ऑफ डेन्सिटीज, रेशिओ ऑफ डेन्सिटीज काय, रेशिओ ऑफ देअर डेन्सिटीज, डेन्सिटीचा रेशिओ आहे. तर त्यांचा रेट ऑफ डिफ्युजनचा रेशिओ काय येईल? रेट ऑफ डिफ्युजनचा रेशिओ काय येईल बघा, नीट लक्षात आणा. बघा लवकर, बरेचसे लोक इथे ठिकाणी पटापट आन्सर देत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. आनंद तुमचा इथे, उत्साह तुमचा इथे मला लक्षात येतोय. खूप चांगली गोष्ट. याचा अर्थ तुम्ही फॉर्म्युले आणि थिअरी खूप परफेक्ट करताय, याच्याबद्दल काही दुमत नाही. बिलकुल ॲब्सोल्युटली यू आर राईट. आन्सर इथे ठिकाणी बी आहे 4:1. कशामुळे? कारण डेन्सिटीचा रेशिओ 1:16 आहे. रेट ऑफ डिफ्युजनचा फॉर्म्युला काय? रेट ऑफ डिफ्युजन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी
इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. तर 1/16 चं स्क्वेअर रूट का 1/4 आणि त्याचा रेसिप्रोकल तर 4:1. तर क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर बी सेकंड येईल. क्वेश्चन नंबर 5 बघा. द इंटरॅक्शन एनर्जी ऑफ लंडन फोर्स. क्वेश्चन नंबर 5. London force is inversely proportional to 6 power of the distance between the interacting particles, but their magnitude depends on. त्यांची magnitude कशावर डिपेंड असते? The interaction energy of London force is inversely proportional to 6 power of distance between two interacting particles, but their magnitude depends on. त्यांची magnitude कशावर डिपेंड असते? बघा लवकर फास्ट. त्यांची magnitude कशावर डिपेंड असते? क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. हे तर क्लियर आहे. द इंटरॅक्शन एनर्जी ऑफ लंडन फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 6 पॉवर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू इंटरॅक्टिंग पार्टिकल्स, बट देयर मॅग्निट्यूड डिपेंड्स ऑन. त्यांची मॅग्निट्यूड कशावर डिपेंड असते? खूप छान क्वेश्चन आहे, खूप सुंदर क्वेश्चन आहे. तुम्हाला इथे ऍप मध्ये याचा आन्सर सहित इथे भेटेल. बघा लवकर. क्वेश्चन नंबर इथे 5 चा आन्सर इथे 6 आहे. बिलकुल. पोलरायझिबिलिटी ऑफ इंटरॅक्टिंग पार्टिकल्स. इंटरॅक्ट होणारे पार्टिकल, जवळजवळ येणाऱ्या पार्टिकलची पोलरायझिबिलिटी कशी आहे, कोण कोणाला लवकर पोलराइज करेल त्याच्यावर डिपेंड असते. जर मोठा पार्टिकल असेल तर लवकर पोलराइज होतो, छोटा पार्टिकल असेल तर लवकर पोलराइज होत नाही. म्हणजे इंड्यूस पोलरायझेशन ज्याला म्हणतो आपण, इंड्यूस डायपोल मुवमेंट ज्याला म्हणतो, इंड्यूस डायपोल मुवमेंट कोणामध्ये निर्माण होते लवकर, तर मोठ्या बिगर मॉलिक्यूल मध्ये होते, छोट्या मॉलिक्यूल मध्ये होत नसते. त्यामुळे 5 चा आन्सर इथे सी आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा लवकर फास्ट. Each graph used in the verification of Charles law, which is plotted at constant pressure, is called. बघा चार्ल्स लॉ च्या ग्राफला काय म्हणतात? What do you call the Charles law graph? चार्ल्स लॉचा जो ग्राफ आहे त्याला इथे ठिकाणी आपण नाव काय देतो? बघा लवकर. क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर काय राहील? क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर इथे ठिकाणी काय येऊ शकेल? बघा लवकर फास्ट. क्वेश्चन नंबर 6. बिलकुल. क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर बरेच लोक खूप छान लिहित आहेत. क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर ये आहे, एकदम करेक्ट. ईच ग्राफ यूज्ड इन द व्हेरिफिकेशन ऑफ चार्ल्स लॉ इज कॉल्ड द आयसोबार. कारण यस भेटला आन्सर मला. तर चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर त्या ग्राफला नाव देणार आपण काय? आयसोबार. चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं, प्रेशर कॉन्स्टंट असेल तर आयसोबार. बॉयल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, तर टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला नाव देणार आपण आयसोथर्म. बॉयल्स लॉ मध्ये काय कॉन्स्टंट असतं? टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, म्हणून त्याला नाव देतो आपण आयसोथर्म. आणि त्यानंतर गेल-सॅक्स लॉ मध्ये काय कॉन्स्टंट असतं? व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं, त्यामुळे त्याला आयसोकोर असं नाव देतो. तर क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर ये आहे आयसोबार. चलो पुढे. ओके. 7 बघा. On Fahrenheit scale, the ice point is -degree Fahrenheit and boiling point is -degree Fahrenheit. सांगा मला 7 चा आन्सर इथे काय येऊ शकेल? On Fahrenheit scale, the ice point is -degree Fahrenheit and boiling point is -degree Fahrenheit. आइस पॉइंट काय असेल आणि बॉइलिंग पॉइंट काय असेल? आइस पॉइंट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट. जसं वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. तसं फॅरनहाइट मध्ये किती असेल? सांगा आम्हाला आन्सर किती आहे? 7 चा आन्सर काय येईल बघा. पहा लवकर फास्ट. 7 चा आन्सर इथे काय येऊ शकेल? यस, बरेचसे लोक खूप छान आन्सर देतात आणि उत्कृष्ट आन्सर इथे ठिकाणी देतात. त्याबद्दल इथे दुमत नाही. भयानक एनर्जी आहे तुमच्यामध्ये, त्याबद्दलही काही शंका नाही. उत्तम उत्तम उत्कृष्ट. तर 7 चा आन्सर इथे ठिकाणी सी आहे, फॅरनहाइट स्केल. म्हणजे तुम्ही इथे इतक्या उत्साहाने उत्तर देतायत तर ते बरेचसे लोक इथे ठिकाणी त्या मोबाईल ॲप मध्ये इथे ठिकाणी लॉग इन झालेले आहेत. तर मला इथे ठिकाणी मेसेज आला, मोबाईल ॲप मध्ये लॉग इन झालेले आहेत. कदाचित ठीक आहे, त्यांना माहित नसेल. ठीक आहे, होतील जॉईन लवकरच. ऑन फॅरनहाइट स्केल द आइस पॉइंट इज 32 डिग्री फॅरनहाइट अँड बॉइलिंग पॉइंट इज 212 डिग्री फॅरनहाइट. क्वेश्चन नंबर 8 बघा. द गॅस विल नॉट एक्झिस्ट ॲट. गॅस कुठे एक्झिस्ट होणार नाही? गॅस कोणत्या ठिकाणी एक्झिस्ट होणार नाही? सांगा 8 चा आन्सर इथे काय होऊ शकेल? व्हॉट इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 8? द गॅस कुठे एक्झिस्ट होणार नाही? विल नॉट एक्झिस्ट ॲट. द गॅस विल नॉट एक्झिस्ट ॲट. गॅस कुठे एक्झिस्ट होणार नाही? बिलकुल. बऱ्याचशा लोकांचे खूप छान आन्सर इथे ठिकाणी येत आहेत आणि त्यातले त्यात बरेचसे लोक तर खूप इथे उत्साहाने आन्सर देतात. यावरून समजतं की तुमच्या इथे ठिकाणी स्टडी खूप भयानक चाललेली आहे, उत्कृष्ट स्टडी चाललेली आहे आणि त्यामधून इथे ठिकाणी तुमची एनर्जी मला भेटू लागली. विशेष म्हणजे तुमचा उत्साह पण असं मला वाटायला क्लासरूम मध्येच मी बोलतोय.
क्लासरूम मध्येच बोलतोय, कदाचित इथे क्लासरूम मध्ये जर मी बोलत असतो तर खूप मोठा आवाज आला असता, खूप चांगली गोष्ट आहे. द गॅस विल नॉट एक्झिस्ट ॲट द -273 डिग्री सेल्सिअस. कारण इतक्या लो टेम्परेचर बघा तुम्ही, 0 डिग्री सेल्सिअसला तर वॉटरचं आईस बनतं, -10 डिग्री सेल्सिअसला एकदम सगळं सॉलिड होतं, -100ला तर एकदम सॉलिड होईल, काहीच राहणार नाही शिल्लक, आणि -273ला तर गॅसही शिल्लक राहत नाही, त्याचा लिक्विड किंवा सॉलिड होऊन बसतो. त्यामुळे 8चा आन्सर अर्थात इथे ठिकाणी डी लास्ट आहे. 9 बघा इथे ठिकाणी क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 9 बघून घ्या. क्वेश्चन वाचा व्यवस्थित, वही पेन घेऊन त्याला वर्कआउट करा आणि आन्सर काढा. अ थिन बलून filled with air 47 degree Celsius has a volume of 3 liter. If one placing it in a cold room, its volume becomes 2.7 liter. The temperature of room is, त्या रूमचं टेम्परेचर काय असेल, त्या रूमचं टेम्परेचर काय असेल. बघा 47 डिग्री सेल्सिअस असताना व्हॉल्यूम आहे 3 लिटर, तर 2.7 लिटरला व्हॉल्यूम किती असेल. तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये व्हॉल्यूम काढायचे, लक्षात ठेवा. खूप छान, खूप छान. म्हणजे इतक्या व्यवस्थित तुम्ही आन्सर काढतात, याच्यावरून समजतं मला की तुम्ही इथे ठिकाणी अभ्यास खूप भयानक करतायत, आणि खूप चांगली गोष्ट आहे. हीच एनर्जी आहे ती बीडकरांची आहे, की जी इथे ठिकाणी बिलकुल हाताला लागल्याबरोबर ते सोडत नाही. तर 9चा आन्सर इथे ठिकाणी सी दिसते तुम्हाला, 15 डिग्री सेल्सिअस. ॲब्सोल्युटली व्हेरी व्हेरी गुड. तर 9चा आन्सर सी आहे. बिलकुल याच्यामध्ये काय कन्सिडर करायचं आहे तुम्हाला, इथे ॲज्युम प्रेशर इज कॉन्स्टंट, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. त्यामुळे चार्ल्स लॉचा फॉर्म्युला वापरायचा. 9 मध्ये काय वापरणार, चार्ल्स लॉ. काय फॉर्म्युला चार्ल्स लॉचा, V1/T1 = V2/T2. दिस इज द फॉर्म्युला ऑफ चार्ल्स लॉ. हा चार्ल्स लॉचा फॉर्म्युला आहे. तर चार्ल्स लॉचा फॉर्म्युला वापरला तर आन्सर केल्विन मध्ये मिळेल. लक्षात ठेवा 14 डिग्री सेल्सिअस आहे ना, त्याची केल्विन करा. 47 मध्ये 273 जर ऍड केले तर बिलकुल इथे ठिकाणी किती होईल, ते 320 होईल, 320. आणि मग याच्यावरनं तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर केल्विन मध्ये टेम्परेचर मिळेल, त्याचं डिग्री सेल्सिअस केलं तर आन्सर त्याचं सी मिळेल. बिलकुल करेक्ट. 9. 10 बघा एकदा. विच ऑफ द फॉलोइंग इज द आयसोकोर. याच्यातला कोणता ग्राफ आयसोकोर आहे. आयसोकोर म्हणजे काय, द ग्राफ ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा ग्राफ कोणता याच्यामधला सांगा मला. तर 10चा आन्सर इथे काय येऊ शकेल सांगा मला. व्हॉट इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 10. याचा आन्सर काय आहे. आयसोकोर इथे कोणता ग्राफ दाखवतो. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर सांगा. मेसेज बोर्ड खूप भयानक आज पळायला लागला, काय भानगडे काय लक्षात येणं मला. मेसेज बोर्ड खूप भयानक पळायला लागलाय. आन्सर क्वेश्चन दिल्याबरोबर इथे आन्सर सांगतायत, म्हणजे अर्थात तुम्ही इथे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करताय याची पावती मला मिळते, आणि त्याचबरोबर इथे ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुमची एनर्जी मला मिळते. आता इथे ठिकाणी काही लोकांना खूप मोठ्या मोठ्या अडचणी आहेत अभ्यास करताना, रेंज नाही वगैरे वगैरे, परंतु कारण सांगून चालणार नाही बेटा, अभ्यास करावा लागेल. यस, काही काही लोकांचे त्या ठिकाणी व्हॉट्सअपवरती मला खूप मोठे मोठे मेसेज असतात, रेंज नाही, मला असंच होतं, मला तसं. काही असू द्या, अभ्यास आहे, याला कारण सांगून चालत नाही. काही लोक डिफिकल्टीला इझी कसं करायचं याच्या पाठीमागे लागतात, आणि काही लोक डिफिकल्टीला रिझन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर, अपयशाचं रिझन फाइंड आउट करण्याच्या पाठी. रिझन फाइंड आउट करू नका. जनतेला रिझनची गरज नाही, पब्लिकला रिझनची गरज नाही. पब्लिकला गरज आहे तुमचा आउटपुट काय आहे, लक्षात ठेवा. समजलं. पब्लिक ही तुमचा रिझल्ट लक्षात ठेवते, येत्या ठिकाणी रिझन लक्षात ठेवत नाही. पब्लिक ही रिझल्ट लक्षात ठेवते, रिझन लक्षात ठेवत नाही. एखादा म्हटला की नाही मला 10वीला इथे ठिकाणी मला 99% मार्क्स पडले, तर 99% लक्षात ठेवतात. दुसरा म्हटला 90% मार्क्स पडले पण मी आजारी होतो. तर जनता पब्लिक ही आजार लक्षात ठेवत नाही, तुमचे 90% लक्षात ठेवा. त्यामुळे पब्लिक ही रिझल्ट लक्षात ठेवते, रिझन लक्षात ठेवत नसते. त्यामुळे रिझन कधीच शोधू नका, रिझल्ट शोधा. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 10चा आन्सर बिलकुल डी लास्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग लाईन इज द आयसोकोर. आयसोकोर आहे तर एका ठिकाणी त्याचा आन्सर डी लास्ट आहे. 11 बघा तुम्ही. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स विल डिफ्यूज ॲट द सेम रेट थ्रू द पोरस प्लग. सारख्या रेटने कोण डिफ्यूज होईल, इक्वल रेटने कोण डिफ्यूज होईल. तर इक्वल रेटने हेच डिफ्यूज होतील ज्यांचा मॉलिक्युलर मास सेम राहील. बघा वेगवेगळे गॅस दिले तुम्हाला, कोणत्या दोन गॅसचं मॉलिक्युलर मास सेम आहे हे इकडे तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. बिलकुल बरेचशा लोकांनी करेक्ट आन्सर काढलेले. 11चा आन्सर डी लास्ट आहे. सगळ्यांचं मोलर मास तुम्ही जर पाहिलं तर इथे ठिकाणी तुम्हाला किती दिसाले, हे 28 हे त्यांचं मोलर मास इथे ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला. त्यामुळे इथे 11चा आन्सर डी लास्ट आहे. ओके, चला पुढे. क्वेश्चन नंबर इथे ठिकाणी 12 बघा. रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅसेस. पहा क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12चा आन्सर काय आहे.
कारण रेट ऑफ डिफ्युजनवर ज्यादा क्वेश्चन याच्यासाठी आहेत की पाठीमागच्या एक्झाम मध्ये पाठीमागचे पार्ट आला होता, त्यामुळे या टॉपिकमध्ये रेट ऑफ डिफ्युजन, डाल्टन्स लॉ याच्यावरती थोडेसे ज्यादा क्वेश्चन्स आहेत. बघा, रेट ऑफ डिफ्युजन ऑफ द गॅस इज, रेट ऑफ डिफ्युजन काय आहे गॅसचा? यस, काय एनर्जी आहे बोले, वाह छान, डी 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 डी, खूप छान खूप छान. त्याचबरोबर आतकरे डी लास्ट, वा छान. नागरगोजे डी लास्ट, नागरगोजे एफ सुद्धा लिहिलंय. एफ कोणतं ऑप्शन आहे मी शोधतो जरा, एकदा ABCD पर्यंतच दिले होते मी, एफ कसं काय आले? ठीक आहे चला. रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस इज, गॅसचा रेट ऑफ डिफ्युजन काय आहे? तर गॅसचा रेट ऑफ डिफ्युजन 12 चा आन्सर इथे काय आहे? डी लास्ट आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर मास. क्वेश्चन नंबर 13 पहा लवकर. 0.5 mole each of H2, SO2 and methane are kept in a container. A hole is made in a container. After 3 hours, order of partial pressure in the container will be. Order of partial pressure किती असेल म्हणे कंटेनर मध्ये? बघा लवकर फार. 0.5 mole each of hydrogen, SO2 and methane are kept. बघा 13 चा आन्सर इथे काय येऊ शकेल? कोणाचं पार्शियल प्रेशर जादा असेल आणि कोणाचं पार्शियल प्रेशर कमी असेल? बघा लवकर फास्ट. वाह छान. हा हा, डिफिकल्ट क्वेश्चनला सुद्धा तुम्ही इतक्या इझिली त्या ठिकाणी सॉल्व्ह करताय, म्हणजे इथे ठिकाणी पुढचा पेपर मला जरा हात जरा थोडासा जड करावा लागेल माझा, जेणेकरून इथे पुढचा पेपर आणखी थोडासा डिफिकल्ट होईल. खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. वा, बिलकुल त्याचा आन्सर ये असेल, आन्सर त्याचं ये असेल, बिलकुल आन्सर ये असेल. मला वाटतं एक्सप्लेनेशन सांगण्याची आवश्यकता नाही का? सांगू ते एक्सप्लेनेशन. बघा नीट लक्ष द्या. ज्या गॅसचं मॉलिक्युलर रेट कमी आहे तो गॅस लवकर डिफ्यूज होईल आणि त्याचं पार्शियल प्रेशर कमी असेल कंटेनरमध्ये, तो लवकर डिफ्यूज होईल, निघून जाईल लवकर तो, म्हणजे त्याचं इफ्युजन खूप फास्ट होईल. कारण त्यांनी काय म्हटलंय, होल पाडलेले कंटेनरला, म्हणजे त्याचं डिफ्युजन नाही होणार तिथं. काय होईल तिथं? इफ्युजन होईल तिथं. काय होईल तिथे? इफ्युजन होईल. आणि इफ्युजन झाल्याच्या नंतर ज्या गॅसचं मॉलिक्युलर वेट जादा आहे तो गॅस कमी डिफ्यूज होईल आणि कमी डिफ्यूज झाल्यानंतर भांड्यातच तो राहील, म्हणजे त्याचं पार्शियल प्रेशर जास्त राहील. आणि म्हणून इथे SO2 जर पाहिलं तर मॉलिक्युलर मास त्याचं किती आहे? 64, सल्फर 32 आणि O2 CH4 म्हटलं तर 16 आणि हायड्रोजन म्हणाल तर फक्त 2. त्यामुळे सगळ्यात जास्त इफ्युजन कोणाचं होईल तर हायड्रोजनचं, म्हणून त्याचं पार्शियल प्रेशर सगळ्यात कमी. आणि म्हणून 13 चा आन्सर ये आहे ऍब्सोल्यूट. वा छान. जो गॅस जास्त इफ्यूज होईल त्याचं कंटेनरमध्ये कंटेंट कमी असेल, कंटेनरमध्ये कंटेंट कमी असेल म्हणजे कंटेनरमध्ये तो कमी सापडेल. बरोबर आहे. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 बघा लवकर फास्ट. द व्हॉल्यूम ऑफ 2.8 ग्रॅम ऑफ कार्बन मोनॉक्साइड ॲट 27 डिग्री सेल्सिअस अँड 0.821 atm प्रेशर इज. बघा 14वेचा आन्सर इथे काय येऊ शकेल? क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर किती असेल? व्हॉल्यूम ऑफ 2.8 ग्रॅम कार्बन मोनॉक्साइड, 2.8 ग्रॅम कार्बन मोनॉक्साइडचं व्हॉल्यूम किती असेल म्हणे? व्हॉल्यूम काढा इथे ठिकाणी याचं. बघा लवकर फास्ट. 14वेचा आन्सर इथे ठिकाणी काय येऊ शकेल? नागरगोजे, त्यानंतर गुंड पाटील, नागरगोजे दुसरा एक, त्याचबरोबर कुलकर्णी, हे लोक आन्सर सांगतायत. खूप छान. कुलकर्णीने आन्सर इथे हे सांगितलेलं आहे, लक्षात ठेव. त्यामुळे बाकीच्या लोकांनी हे केलंय. जगतापने आन्सर बी केलंय, त्याचबरोबर आणखी कोळेकरने आन्सर ए केलेलं आहे. हे काही त्या ठिकाणी लॉटरी सारखे थोडे आन्सर करायचे, ए नाही तर बी, बी नाही तर सी, सी नाही तर डी, असं करू नका. कॅल्क्युलेशन केलेलं असेल, कॅल्क्युलेशन करूनच आन्सर सांगा, काही आन्सर सांगू नका. बघा हावळे बी सांगितलेले आन्सर, मुळे बी सांगितलेले, लांडे बी सांगितलेले आन्सर. बघा आन्सर काय येईल याचं? व्हॉल्यूम ऑफ 2.8 ग्रॅम कार्बन मोनॉक्साइड, मॉलिक्युलर वेट त्याचं 44 आहे. मॉलिक्युलर वेट 44 आहे. इथं गलती झालेली आहे. मॉलिक्युलर वेट 44 नाही, 28 आहे कार्बन मोनॉक्साइडचं. त्यामुळे इथे ठिकाणी याच्यामुळे बरेचसे लोक चुकलेले असू शकतील. बिलकुल. आणि म्हणून इथे ठिकाणी त्याचं आन्सर हे चुकलेलं दिसेल तुम्हाला. बिलकुल 44 येणार नाही. मॉलिक्युलर वेट कार्बन मोनॉक्साइडचं 12 आणि 16 किती? 28 येतं ना. 44 कसं येईल? तर फॉर्म्युला वापरायचा याला PV = NRT. लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला? बोनस क्वेश्चन, बोनस मार्क्स भेटतील या क्वेश्चनचे तुम्हाला. PV = NRT. काय फॉर्म्युला वापरणार? PV = NRT इत्यादी फॉर्म्युला वापरणार. तर PV = NRT मध्ये व्हॉल्यूम काढा.
नंबर ऑफ मोल किती असतील तर 2.8 डिवायडेड बाय 28 तर 0.1 असतील नंबर ऑफ मोल. आणि पीव्ही इक्वल टू एनआरटी ने व्हॉल्यूम काढणार तर प्रेशरची व्हॅल्यू किती ठेवणार 0.821. नंबर ऑफ मोल तुम्हाला याच्यावरनं 0.1 मिळतील. आर ची व्हॅल्यू आहे. टेम्परेचर तुम्हाला दिलेले आहे 27 म्हणजे 300 डिग्री सेल्सिअस बरोबर आहे. आणि म्हणून त्याचा आन्सर बी आला असतं. बिलकुल 14 चा आन्सर बी. परंतु यस हावळे म्हणतो आय हॅव करेक्टेड इट. यस 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 बोनस क्वेश्चन दिलेला आहे बुंदेले. बिलकुल देशमुख येथे या ठिकाणी नाही 30 ml तर कधीच येणार नाही लक्षात ठेवा. यस आलं तर आन्सर इथे बी राहील. दुसरं 3 च्या आसपास येईल आन्सर. जास्त काही वेगळं डिफरन्स येणार नाही पण बोनस बोनस ऑप्शन बोनस मार्क्स इथे याची ग्रेड धरा. क्वेश्चन नंबर 15 बघा. हायड्रोजन डिफ्युजेस 6 टाइम्स फास्टर दॅन गॅस ए. द मॉलिक्युलर मास ऑफ ए इज. बघा 15 चा आन्सर बघा लवकर. क्वेश्चन नंबर 15 बघा लवकर फास्ट. हायड्रोजन डिफ्युजेस 6 टाइम्स फास्टर दॅन गॅस ए. द मोलार मास ऑफ गॅस ए इज. गॅस ए चा मोलार मास इथे काय असेल बघा लवकर फास्ट. की इथे या ठिकाणी तुम्हाला सांगितले हायड्रोजन हा ए गॅसचा 6 पट जादा डिफ्यूज होतो. तर ए गॅसचं मोलार मास किती असेल. रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलार मास. लक्षात ठेवा रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलार मास. आणि यावरनं जर सोडवलं तर बघा 15वेचा आन्सर काय येईल. बिलकुल त्याचा आन्सर ए येतं 72. एक्सलंट एक्सलंट एक्सलंट. वा छान खूप छान. बरेचसे लोक खूप उत्कृष्ट आन्सर देत आहेत. आणि इथे या ठिकाणी तर इथे या ठिकाणी बिलकुल 15 चा आन्सर ए राहील. 15चा आन्सर ए आहे. एकदम बरोबर एकदम बरोबर फर्स्ट क्लास छान. फॉर्म्युला काय वापरला रेट ऑफ डिफ्युजन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलार मास. हायड्रोजनचं मोलार मास 2 घ्यायचं. ए चं मोलार मास x घ्या. सॉल्व करा बिलकुल आन्सर मिळेल. 15 चा आन्सर ए आहे. 16 बघा. If 3 unreactive gases having partial pressure Pa, Pb and Pc and their moles are 1, 2, 3 respectively, then their total pressure will be. तर त्याचं टोटल प्रेशर किती असेल. त्यांचे मोल दिलेले आहेत 1, 2, 3 लक्षात ठेवा. त्याचे मोल आहेत 1, 2, 3 तर त्याचं टोटल प्रेशर किती असेल. व्हॉट इज द टोटल प्रेशर ऑफ दिस वन. 16 चा आन्सर बघा लवकर फास्ट. टोटल प्रेशर किती असेल. What is the total pressure? If the 3 unreactive gases have partial pressure Pa, Pb and Pc and their moles are 1, 2, 3 respectively, then their total pressure will be. Question confuse केलंय तुम्हाला लक्षात ठेवा. क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन टाकलेलं आहे इथे. ते कन्फ्युजन ज्या लोकांना लवकर लक्षात आलं ते लोक बिलकुल आन्सर देऊ लागलेले आहेत आणि आन्सर इथे आलेला आहे. बिलकुल गुजर, जैन, कुलकर्णी, तोंडे, कुलकर्णी, अभिषेक, खोटे तर या सर्वांची इथे ठिकाणी आन्सर लिहिले आहेत. हे सगळे लीडर बोर्ड तुमच्या समोर तर दिसतोय सध्या. तर 16 चा आन्सर बिलकुल इथे ठिकाणी इथे आन्सर ए येतं. बिलकुल पार्शियल प्रेशरची सम आहे. मोल किती असू द्या. काय काय म्हटलं मी मोल किती असू द्या म्हणजे क्वांटिटी किती बी असू द्या. टोटल प्रेशर इज द सम ऑफ देअर पार्शियल प्रेशर. मोल बदलवले तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला फक्त बाकी काहीच नाही. क्वेश्चन नंबर 17 पहा लवकर. ॲट एसटीपी 10 मोल्स ऑफ गॅस ऑक्युपाय. 10 मोल गॅस एसटीपी ला किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल. व्हॉल्यूम विचारले तुम्हाला. तर 17 चा आन्सर बघा किती येईल तिथे. 17 चा आन्सर 17 चा आन्सर बघा लवकर. 17 चा आन्सर ॲट एसटीपी 10 मोल्स ऑफ गॅस ऑक्युपाय. 10 मोल गॅस किती ऑक्युपाय करेल व्हॉल्यूम. बिलकुल 1 मोल गॅस मोलार व्हॉल्यूम एसटीपी ला किती असतं 22.4 लिटर. 2 मोल किती असेल त्याच्या डबल. 10 मोल किती असेल त्याच्या 10 पट. तर 22.4 च्या 10 पट केला आपण तर 224 लिटर नियर अबाउट व्हॉल्यूम इथे तुम्हाला दिसेल. आणि म्हणून 17 चा आन्सर डी लास्ट आहे. एकदम करेक्ट एकदम करेक्ट. खूप लोकांनी इथे ठिकाणी आन्सर त्याचं करेक्ट लिहिलेलं आहे. चला पुढे 18 बघा. द व्हॅल्यू ऑफ गॅस कॉन्स्टंट आर इज 8.314 x. देन व्हॉट इज x. x काय म्हणजे x हे युनिट बद्दल बोललेले तुम्हाला. x चं म्हणजे कोणतं युनिट असेल. 8.314 ला युनिट काय असतं बघा. 18 नंबरला काय आन्सर येऊ शकेल. व्हॉट इज आन्सर ऑफ 18. व्हॉट इज द आन्सर ऑफ 18. 18 चा आन्सर काय येईल. बिलकुल साधा क्वेश्चन आहे. 8.314 8.314 चं बिलकुल ये लिहिले काही लोकांनी बिलकुल नाही. लिटर एटीएम कधी येईल 0.0821 असल्यावर लिटर एटीएम येईल. कॅलरीला 2 कॅलरी पर मोल पर केल्विन येईल.
त्यामुळे त्याचा आन्सर बिलकुल ॲब्सोल्युटली सी राहील. ते 18चा आन्सर सी आहे. बिलकुल 18चा आन्सर सी आहे. 19 बघा लवकर फास्ट. Certain gas takes 3 times as long as if used to out as helium, its molar mass will be. बिलकुल पाठीमागचा जसा क्वेश्चन होता हायड्रोजनचा तसाच हिलियमचा क्वेश्चन आहे. 19 बरेचसे लोक या मोबाईलला थोडेसे हे नसतात, म्हणजे मोबाईल फ्रेंडली नसतात, त्यामुळे त्यांना थोडीशी दिक्कत होत असेल. काही अडचण नाही, लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, फक्त अभ्यास करत चला, मेहनत घ्या आणि इथे या ठिकाणी आन्सर काढत चला. चला क्वेश्चन नंबर 19चा आन्सर बघा काय. 19चा आन्सर काय आहे. तुम्हाला रेट ऑफ डिफ्युजन आणि इफ्युजनचे दोन्हीचे रेट सेम असतात, त्याच्यात काही बदल नाही. बिलकुल पेपर कधीपर्यंत राहील, पेपर कधीपर्यंत राहील तर पेपर संपला आपला, 6ला संपला. याच्यानंतर प्रॅक्टिससाठी मी इथे ठिकाणी पेपर पाठवेल तुम्हाला. आता लागलीच लेक्चर संपलं माझं, थोडं चहा पाणी माझं झालं की लागलीच मी इथे ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी हा पेपर परत एकदा पाठवणार आहे तुमच्याच पोर्टलला. ओके चला पुढे. तर 19चा आन्सर बघा लवकर फास्ट. 19चा आन्सर इथे बिलकुल बी आहे. रेट ऑफ इफ्युजन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलार मास. हेलियमचं मोलार मास 4 वापरायचं आणि बिलकुल दुसऱ्या गॅसचं मोलार मास तुम्हाला मिळेल. तर फॉर्म्युला काय वापरणार. रेट ऑफ इफ्युजन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलार मास. स्क्वेअर रूट ऑफ मोलार मास. तर 19चा आन्सर इथे ठिकाणी बी सेकंड येईल. ओके 20 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग रिलेशन. रॉंग रिलेशन कोणता आहे. 20 नंबर बघून घ्या एकदा व्यवस्थित फास्ट. क्वेश्चन नंबर 20 20चा आन्सर काय येईल एकदा बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग रिलेशन. चुकीचं रिलेशन कोणतं आहे बघा लवकर फास्ट. रॉंग रिलेशन कोणतं यायला पाहिजे. चुकीचं रिलेशन काय आहे. बिलकुल पीव्ही इक्वल टू एनआरटी तर आयडियल गॅस आहे बेटा, त्याच्यात काय चुकी आहे. बरोबर आहे ते आन्सर. पीव्ही इक्वल टू एनआरटी आयडियल गॅस आहे. व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल एन अवोगॅड्रोज लॉ हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. बॉयल्स लॉ आणि आयडियल गॅस इक्वेशन हे कंबाईंड गॅस इक्वेशन हे चुकीचं आहे. त्यामुळे आन्सर आपला इथे ठिकाणी डी लास्ट येईल. बिलकुल डी लास्ट येईल. ते कंबाईंड गॅस इक्वेशन आहे. कंबाईंड गॅस इक्वेशन काय P1 V1 बाय T1 इक्वल टू P2 V2 बाय T2. P1 V1 बाय T1 इक्वल टू P2 V2 बाय T2. ओके त्यामुळे 20चा आन्सर इथे डी लास्ट येईल. करेक्ट. नंतर 21 बघा. मोलार व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस ॲट STP इज 22.4 लिटर. ज्यादा एनर्जी देत नाही. मला फक्त मी याच्यावरती क्वेश्चन इथे ठिकाणी विचारेल तुम्हाला मी एक वेगळा क्वेश्चन. मला सांगा SATP ला किती व्हॉल्यूम असतं मला सांगा एवढं. SATP ला याच्यामधलं व्हॉल्यूम किती असेल. SATP ला व्हॉल्यूम किती असतं. स्टँडर्ड ॲम्बिडंट टेम्परेचरला व्हॉल्यूम किती असेल. स्टँडर्ड ॲम्बिडंट टेम्परेचरला व्हॉल्यूम किती असेल सांगा लवकर फास्ट. SATP ला व्हॉल्यूम किती असेल. मेलवरती मी 2 क्वेश्चन पेज हा तर इथे ठिकाणी बिलकुल हा SATPचं व्हॉल्यूम इथे ठिकाणी बिलकुल 22.7 असेल. एकदम करेक्ट. खूप लोकांनी छान आन्सर दिलेला आहे. 22.7 असतं ते इथे ठिकाणी तुम्हाला SATPचं व्हॉल्यूम असतं, पण STPचं व्हॉल्यूम मात्र 22.4च असतं. बिलकुल ॲब्सोल्यूट. यस यस यस. 22 बघा. द इक्वेशन ऑफ स्टेट करस्पॉन्डिंग टू 8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इज. 8 ग्रॅम ऑक्सिजनला दोनच क्वेश्चन. तर इथे या ठिकाणी अंडर कॉन्स्टंट प्रेशर सर्टेन गॅस. हा यस 22चा आन्सर राहिला आपलं. 22चा आन्सर राहिलं. सांगा करस्पॉन्डिंग इक्वेशन ऑफ स्टेट काय येईल. 22चा आन्सर बिलकुल बेटा बी आन्सर येईल. 8 ग्रॅम आहे. 8 ग्रॅम तर नंबर ऑफ मोल काढायचे. मास आपण मोलार मास 8 आपण 32 1/4. पीव्ही इक्वल टू एनआरटी असतं तर पीव्ही इक्वल टू 1/4 RT आहे आणि म्हणून इथे 22चा आन्सर इथे बिलकुल बी सेकंड राहील. करेक्ट. एकदम करेक्ट. 22चा आन्सर बी सेकंड राहील. 23 बघा लवकर फास्ट. 23 पहा लवकर. 23 under constant pressure certain gas at 0 degree Celsius was cooled until the volume was reduced to 1/2. The temperature at this stage is. या स्टेजला टेम्परेचर किती असेल बघा लवकर फास्ट. 23चा आन्सर काय सांगितलं त्यांनी. 0 डिग्री सेल्सिअसला जे इथे ठिकाणी गॅस आहे त्याला आम्ही कूल डाऊन केलं जोपर्यंत त्याचा व्हॉल्यूम अर्ध होत नाही तोपर्यंत.
व्हॉल्यूम किती व्हायला पाहिजे, हाफ व्हायला पाहिजे. तर तुम्हाला विचारलं याच्यामध्ये हे किती असेल, काय तुमचा इथे ठिकाणी टेम्परेचर किती असेल. बघा लोक किती असेल टेम्परेचर. बिलकुल 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 बरेचसे लोक खूप छान आन्सर देत आहेत. तुमची एनर्जी मला भेटायला लागली, खूप चांगली गोष्ट आहे. 20 सेकंड आन्सर आहे त्याचं. 23 चा आन्सर 20 सेकंड आहे. ॲब्सोल्युटली. तर 23 चा आन्सर इथे ठिकाणी बिलकुल 20 सेकंड आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 बघा. If volume of a given mass of gas at constant temperature becomes 3 times the pressure will be. याचं प्रेशर किती असेल. If volume of given mass of gas at constant temperature becomes 3 times the pressure will be. तर प्रेशर किती असेल. Volume of given mass of gas at constant temperature T becomes 3 times the pressure will be. प्रेशर किती असायला पाहिजे बघा लवकर फास्ट. हा टेम्परेचर तर कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट बिकम्स 3 टाइम्स. व्हॉल्यूम 3 पट झालं तर प्रेशर 1/3 होईल. बिलकुल. तर त्यामुळे इथे P/3 असेल. 3P तर येणारच नाही कधीच. काही लोक आन्सर 3P लिहिलंय. बिलकुल 24 चा आन्सर 20 सेकंड असेल. यस P/3. 25 डेस्कटॉपवर पेज मेकर आहे फाईल. पेज मेकरचे JPG बनव. Ctrl 2 करू. हा क्वेश्चन नंबर 25. Two gases A and B having same temperature T, same pressure P and same volume V are mixed. If the mixture is at the same temperature T and occupies a volume V, the pressure of the mixture is. तर त्या मिक्सचरचा प्रेशर किती असेल. 25 चा आन्सर बघा लवकर फास्ट. 25 चा आन्सर 25. Two gases A and B having the same temperature T म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. सेम प्रेशर P, प्रेशर कॉन्स्टंट आहे. अँड सेम व्हॉल्यूम V, व्हॉल्यूम बी सेम आहे. म्हणजे टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम हे तिन्ही सेम आहेत. इफ द मिक्सचर इज ॲट द सेम टेम्परेचर अँड ऑक्युपाइज द व्हॉल्यूम V, द प्रेशर ऑफ द मिक्सचर इज. तर त्या मिक्सचरचं प्रेशर किती असेल. मिक्सचरचं प्रेशर किती असेल. बघा दोन गॅसेस आहेत A अँड B. बघा A गॅस आहे, B एक गॅस आहे. दोघांना एकत्र केलं मी. दोघांचं प्रेशर सेम आहे, दोघांचं टेम्परेचर सेम आहे, दोघांचं व्हॉल्यूम सेम आहे. लक्षात राहिलं. दोघांचं व्हॉल्यूम सेम आहे. तर तुम्हाला विचारलंय दोघांना मी एकत्र केलं तर मग मला त्या ठिकाणी त्याचं सेम टेम्परेचर ऑक्युपाइज व्हॉल्यूम द प्रेशर ऑफ मिक्सचर इज. तर त्या मिक्सचरचं प्रेशर किती असेल. बघा नीट लक्ष द्या माझ्याकडे. यस याचा आन्सर इथे बरेचसे लोक इथे ठिकाणी गलती केलेली आहे. बऱ्याचशा लोकांनी 25 क्वेश्चनची गलती केलेली आहे. लक्षात ठेवा. काही लोकांनी बरोबर आन्सर दिले, कोणी बरोबर आन्सर दिले मी पाहतोय. हावळे, मिसाळ या लोकांनी बरोबर आन्सर दिलेले आहेत. त्याचा आन्सर डी लास्ट येत नाही, त्याचा आन्सर ए आहे. कशामुळे ये लक्षात ठेवा. ऐका व्यवस्थित ऐका बघून घ्या काय सांगतो मी. बघा गॅस हा एक गॅस आहे, दोन गॅस आहे. दोघांचं टेम्परेचर सेम आहे, दोघांचं प्रेशर सेम आहे. पण काय सांगितलंय पहिल्याचं व्हॉल्यूम V तर दुसऱ्याचं बी व्हॉल्यूम 20. म्हणजे काय सेम. म्हणजे 1 लिटर पहिल्याचं व्हॉल्यूम, दुसऱ्याचं बी 1च लिटर व्हॉल्यूम आहे. म्हणजे आम्ही जेव्हा मिक्सचर एकत्र केलं तेव्हा त्याचं व्हॉल्यूम 1 लिटर. बघा तुम्ही. इफ द मिक्सचर इज ॲट द सेम टेम्परेचर T अँड ऑक्युपाइज द व्हॉल्यूम V म्हणजे मिक्सचरचं बी व्हॉल्यूम Vच आहे. म्हणजे गॅसचं डबल झालं ना. तर गॅस जर डबल झाला तर प्रेशर डबल होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं 25 चा आन्सर ये राहील. त्याच्यात गलती त्या ठिकाणी केलेली लक्षात ठेवा बऱ्याचशा लोकांनी. यस परंतु गलतीमधूनच माणूस शिकतो, त्यात काही डाऊट नाही. काय म्हणलं मी डबल सांगतो मला. मी जेव्हा एकटा गॅस होता तेव्हा व्हॉल्यूम 20 होतं आणि दोन गॅस एकत्र केले तेव्हा बी व्हॉल्यूम 20 आहे आणि मग प्रेशर डबल. लक्षात राहिला. व्हॉल्यूम 20 आहे कारण दोन्ही गॅस इत्यादी एकत्र केलेले आपण तरी व्हॉल्यूम 20 ठेवलं. म्हणजे याचा अर्थ प्रेशर त्याच्यामुळे डबल झालेलं असेल. म्हणून 25 चा आन्सर हे आहे. खूप छान क्वेश्चन होता. बरेचसे लोक त्यामुळे इथे चुकलेले आहेत. ओके ठीक आहे डन. चला पुढे क्वेश्चन नंबर 26 बघा. द इक्वेशन स्टेट. हा क्वेश्चन 26 चा आन्सर तर इथे ठिकाणी बिलकुल इथे डबल आला क्वेश्चन. हा PV = तर 26 चा आन्सर 20 सेकंड आहे. चला पुढे 27 बघा. 27. A cylinder was filled with gaseous mixture containing carbon monoxide and nitrogen, equal masses. The ratio of their partial pressure in cylinder is. सिलेंडर मध्ये त्यांच्या पार्शियल प्रेशरचा रेशो किती असेल सांगा मला. 27 चा आन्सर इथे काय सांगा मला.
26 सोडून द्या. 26 चा इझी क्वेश्चन होता, पाठीमागे होता तो क्वेश्चन, त्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा करणार नाही. 27 बघा लवकर फास्ट. तुम्हाला सांगितलंय सेम मास आहे, दोन्ही गॅसचं मास सेम आहे. कार्बन मोनॉक्साईड एक आहे, नायट्रोजन एक आहे. तर त्यांच्या रेशिओ ऑफ देअर पार्शियल प्रेशर इज, पार्शियल प्रेशर कसा काढणार, मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर, मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. बऱ्याचशा लोकांनी राईट आन्सर काढलेले, त्याचा आन्सर ए आहे. बिलकुल यावरून तुमच्या लक्षात येईल की किती लोक अभ्यास करतायत म्हणून. भयानक लोक अभ्यास करतायत आणि यश यांनाच मिळेल. लक्षात ठेवा, जे प्रचंड अभ्यास करतील, जे लोक छान अभ्यास करतील, उत्कृष्ट अभ्यास करतील, यश त्यांनाच मिळणार. बिलकुल 27 चा आन्सर ए आहे. तुम्हाला काय ए आन्सर आहे लक्षात ठेवा. ए आन्सर याच्यासाठी मास दोघांचं सेम आहे, पण मॉलिक्युलर वेट बी सेम आहे त्यांचं. कार्बन मोनॉक्साईडचं मॉलिक्युलर वेट 28, 12 आणि 16 28, आणि नायट्रोजनचे मॉलिक्युलर वेट 28 आहे. ठीक आहे, आणि म्हणून इथे ठिकाणी त्यांचे पार्शियल प्रेशर इथे ठिकाणी सेम राहतील. ओके, सेम पार्शियल प्रेशर म्हणजे रेशिओ 1:1 झाला. तर 27 चा आन्सर हे आहे. 28 बघा. A and B are two identical vessels. A contains 15 gram 15 gram ethane at 298 Kelvin at 1 atm. टेम्परेचर 298 केल्विन आहे, प्रेशर 1 atm आहे. आणि 15 ग्रॅम इथेन, 15 ग्रॅम इथेन, प्रेशर त्याचं 1 atm आहे. The vessel B contains 75 gram of X2 and same temperature and pressure. Pressure temperature same आहे. The vapor density of X2 is, X2 ची vapor density किती असेल? तर बघा क्वेश्चन नंबर 28 चा आन्सर काय लिहिलेलं आहे तुम्ही सांगा मला लवकर फास्ट. कसा करणार त्याची वेपर डेन्सिटी बघा लवकर फास्ट. कोणाकोणाला आन्सर काढता आले 28 चं? खूप छान क्वेश्चन आहे हा सुद्धा, लक्षात ठेवा. खूप सुंदर क्वेश्चन आहे हा. त्याच्यामध्ये सेम टेम्परेचर आणि प्रेशर आहे, प्रेशर आणि टेम्परेचर यांचं सेम आहे. सांगा कोणाकोणाला सोडवता आलेला आहे मला एकदा सांगा. ज्यांना ज्यांना सोडवता आलं त्यांनी सांगा मला. 28 चा आन्सर कोणाकोणाला सोडवता आलेला आहे? 28. काहीतरी आन्सर फेकू नका. मला माहिती आहे काही लोक इथे बिलकुल आन्सर फेकतायत. आन्सर फेकू नका, आन्सर फेकून फायदा नाही, तुम्हाला यायला पाहिजे. बिलकुल बिलकुल आन्सर 28 चं काय यायला पाहिजे सांगा मला. कन्सेप्ट काय हा समजणं गरजेचं आहे. काहीतरी वेपर डेन्सिटी जर मी तुम्हाला सांगितली नाही, वेपर डेन्सिटी जर मी सांगितलेली नसेल तर इथे ठिकाणी तुम्हाला कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार लक्षात ठेवा. तुम्हाला असेच प्रॉब्लेम एक्झाम मध्ये विचारतात, लक्षात ठेवा. सेम टाइप ऑफ प्रॉब्लेम्स आर आस्क्ड इन द एक्झाम. बिलकुल या प्रकारचे एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. 28 त्याचा आन्सर आहे ए. 28 चा आन्सर तुम्हाला इथे ठिकाणी ए दिसेल. ए अँड बी आर टू आयडेंटिकल वेसल्स. काय पहा काय करणार तुम्ही, पीव्ही इक्वल टू एनआरटी काय वापरणार, पीव्ही इक्वल टू एनआरटी. एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोलच्या जागेवर मास आपण मोलर मास मांडा. समजलं काय म्हणणार, मास आपण मोलर मास. तर प्रेशर तर सेम आहे, व्हॉल्यूम बी सेम, प्रेशर सेम आहे, सॉरी प्रेशर सेम आहे, टेम्परेचर बी सेम आहे. तर पीव्ही इक्वल टू एनआरटी मध्ये पी आणि टी निघून गेलं, राहिलं कोण, व्ही आणि मॉलिक्युलर वेट राहिला. आणि म्हणून इथे ठिकाणी त्याच्यावर तुम्हाला मॉलिक्युलर वेट मिळेल, त्याचं मॉलिक्युलर वेट मिळेल इथे ठिकाणी 150 150 मॉलिक्युलर वेट मिळेल. म्हणून वेपर डेन्सिटी त्याची 75 येते. लक्षात ठेवा, खूप छान क्वेश्चन होता हा सुद्धा. तर आयडियल गॅस इक्वेशन वापराय फक्त, कारण P1 इक्वल टू P2 आहे, V1 इक्वल टू V2 आहे, T1 इक्वल टू T2 आहे. तर नंबर ऑफ मोल बी सेम राहतील याचे. काय म्हटलं मी, नंबर ऑफ मोल सुद्धा सेम राहतील. म्हणजे इथे ठिकाणी पहिल्या गॅसचे मोल इक्वल टू दुसऱ्या गॅसचे मोल राहतील. आणि म्हणून 28 चा आन्सर ये राहील. काय म्हटलं मी, N1 इक्वल टू N2 राहील. प्रेशर सेम आहे, टेम्परेचर सेम आहे, व्हॉल्यूम बी सेम. आयडेंटिकल वेसल दिले इथे बघा, आयडेंटिकल वेसल, तर व्हॉल्यूम बी सेम आहे. म्हणून 28 चा आन्सर ये राहील. म्हणजे N1 इक्वल टू N2, तर W1/M1 इक्वल टू W2/M2 राहील. त्यामुळे 28 चा आन्सर तुम्हाला ये इथे दिसून येईल. यस. 29 बघा लवकर फास्ट. झिरो व्हॉल्यूम, कोणाचं व्हॉल्यूम झिरो आहे, व्हॉल्यूम कोणाला झिरो आहे. विच गॅस हॅज द झिरो व्हॉल्यूम, कोणत्या गॅसचं व्हॉल्यूम झिरो आहे. हा 29. विच ऑफ द फॉलोइंग गॅस मॉलिक्यूल हॅज द झिरो व्हॉल्यूम, कोणाचं व्हॉल्यूम झिरो आहे. यस, त्याचा आन्सर इथे डी लास्ट आहे. लक्षात ठेवा, डी लास्ट. 29 चा आन्सर डी लास्ट आहे. कशामुळे, असं एकही गॅस नाही आपल्याकडे ज्याचं व्हॉल्यूम झिरो आहे. कारण गॅस जर म्हटलं तर मॅटर आहे, मॅटर म्हटलं तर एनिथिंग विच हॅज सम मास अँड ऑक्युपाइज द स्पेस.
गॅसचं व्हॉल्यूम 0. काही लोकांनी बी लिहिलेलं आहे, हा बऱ्याचशा लोकांनी बी लिहिलं आयडियल गॅस. नाही बेटा, आयडियल गॅस मी तुम्हाला हे नाही विचारलं, आयडियल गॅस मॉलिक्यूल हॅज 0 व्हॉल्यूम. 0 व्हॉल्यूम नाही म्हटलं मी तिथे, निग्लिजिबल व्हॉल्यूम बोललेले, निग्लिजिबल. पण कोणाच्या कंपॅरिझन मध्ये निग्लिजिबल? टोटल गॅस कंटेनरच्या मानाने निग्लिजिबल. लक्षात राहिलं? त्यामुळे कुठल्याही गॅसला व्हॉल्यूम 0 येणार नाही. गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम 0 येऊ शकत नाही, बिलकुल नाही. विच ऑफ द फॉलोइंग गॅस मॉलिक्यूल हॅज 0 व्हॉल्यूम? 0 व्हॉल्यूम कोणाला आहे? तर कोणाला 0 व्हॉल्यूम नाही, लक्षात ठेवा. राहिला प्रश्न आयडियल गॅसचा, तर आयडियल गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम हे निग्लिजिबल असतं, 0 नाही, निग्लिजिबल. कारण ते मॅटर आहे, मॅटर आहे तर त्याला व्हॉल्यूम आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे 29चा आन्सर सुद्धा डी लास्ट आहे. हाही क्वेश्चन तुम्हाला इथ्या ठिकाणी, फसवा क्वेश्चन इथ्या ठिकाणी मिळाला, चांगली गोष्ट आहे. पण अशा ठेसा लागल्याशिवाय आपण इम्प्रूव्ह होत नाहीत, लक्षात ठेवा. इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे. इम्प्रूव्हमेंट झाल्याशिवाय आपल्याला इथ्या ठिकाणी याचे आन्सर्स मिळणार नाही. चला क्वेश्चन नंबर 30 बघा, 30 बघा. क्वेश्चन नंबर 30. 32 ग्रॅम ऑक्सिजन अँड 3 ग्रॅम हायड्रोजन are mixed and kept in a vessel of 760 mm pressure at 0 degree Celsius. The total volume occupied by the mixture will be nearly. तर नियरली किती व्हॉल्यूम इथे ठिकाणी ऑक्युपाय होईल? बघा क्वेश्चन नंबर 30 चा आन्सर काय आहे? काय? 32 ग्रॅम ऑक्सिजन अँड 3 ग्रॅम हायड्रोजन आर मिक्स्ड अँड केप्ट इन अ व्हेसल ऑफ 760 mm प्रेशर, 760 mm प्रेशरला, आणि टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. तर त्याचं टोटल व्हॉल्यूम किती असेल? करा कॅल्क्युलेट लवकर, फास्ट बघा लवकर. बऱ्याचशा लोकांनी इथे ठिकाणी आन्सर याचं कॅल्क्युलेट केलेलं असू शकतं, कारण या प्रकारचे प्रॉब्लेम आपण घेतलेली आहेत, बिलकुल. येथे या ठिकाणी यस, येथे या ठिकाणी सानपने सांगितले 56 लिटर, कदाचित त्यांनी कॅल्क्युलेटही केलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. यस, क्वेश्चन नंबर 30. तर त्याचा आन्सर इथे ठिकाणी येणार सी. यस, 56 लिटर हे आन्सर येणार, सी आन्सर आहे. का? बघा तुम्हाला टोटल नंबर ऑफ मोल्स काढा. टोटल नंबर ऑफ मोल कशा काढणार? नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन प्लस नंबर ऑफ मोल ऑफ हायड्रोजन. ऑक्सिजनचे मोल कसे? 32 भागिले 32, 1 मोल. हायड्रोजनचे 3/2 म्हणजे 1.5, 1.5 प्लस 1 2.5 मोल झाले. फॉर्म्युला वापरा, पीव्ही इक्वल टू एनआरटी. हा, पण प्रेशर 760 mm लक्षात ठेवा. 760 mm म्हणजे 1 atm. 760 mm म्हणजे काय? 1 atm लक्षात ठेवा. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं ते. आणि मग इथे ठिकाणी टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 टाकाल. प्रेशर 760 mm आहे. प्रेशर जर 760 mm असेल तर 1 atm मांडा. आर ची व्हॅल्यू 0.0821 मांडा, आणि मग इथे ठिकाणी तुम्हाला आन्सर 30 चा आन्सर सी मिळेल. यस, 31 बघा लवकर फास्ट. For given mass of a gas, if the pressure is reduced to half and temperature is increased 2 times, then the volume would become. बघा, if for given mass, if pressure is reduced to half and temperature is increased 2 times, pressure अर्ध केलं, टेम्परेचर डबल केलं. प्रेशर अर्ध केलं आणि टेम्परेचर डबल केलं तर व्हॉल्यूम किती होईल म्हणे? बघा लवकर फास्ट, व्हॉल्यूम किती होईल? क्वेश्चन नंबर 31. काय आन्सर येऊ शकतं सांगा मला याचं. बघा लवकर फास्ट, व्हॉल्यूम किती येऊ शकेल याचं? 31. यस, काही लोक इथे याच्यात बी कन्फ्यूज झालेले आहेत. कदाचित त्यांनी न सॉल्व करता इथे आन्सर सांगायला. ते ज्या लोकांनी सॉल्व केले त्यांचा आन्सर चुकणार नाही. ज्यांनी सॉल्व केलेला आहे त्यांचा आन्सर चुकणार नाही. ज्यांनी न सॉल्व करता डायरेक्ट आन्सर टॅली करण्याचा प्रयत्न केला त्यांचा आन्सर डेफिनेट चुकल्याशिवाय राहणार नाही. कारण काही लोकांनी आन्सर चुकीचं सांगायला लागले तर बिलकुल मुळे सॉल्व करत चला. सॉल्व करा बरोबर. सॉल्व केल्याशिवाय फायदा नाही. सॉल्व करा, नंतरच इथे आन्सर तुम्हाला येईल, त्याशिवाय आन्सर येणार नाही. ठीक आहे, तर 31 चा आन्सर डी लास्ट आहे. बघा नीट लक्ष द्या. कशामुळे? बघा नीट पहा लवकर. त्यांनी काय सांगितलंय? प्रेशर रिड्यूस टू हाफ. प्रेशर जर अर्ध केलं तर व्हॉल्यूम काय होईल? डबल. टेम्परेचर डबल केलं व्हॉल्यूम काय होतं? डबल. आता डबलच्या डबल म्हणजे 4. असं ओरली बी येऊ शकतं तुम्हाला. काय म्हटलं मी? लक्षात आलं? चार्ल्स लॉ काय सांगतो? व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर. मी टेम्परेचर डबल केलं, व्हॉल्यूम डबल होईल. आता बॉयल्स लॉने प्रेशर अर्ध केलं, की व्हॉल्यूम डबल होईल, म्हणजे डबलच्या डबल परत 4 झालं. आणि म्हणून इथे ठिकाणी 31 चा आन्सर डी लास्ट आहे, दिल्ली. वा केदार, डी फॉर दिल्ली, चांगली गोष्ट आहे. चला पुढे 32 बघा लवकर फास्ट. 32 पहा लवकर. ॲट व्हॉट टेम्परेचर विल व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस डबल इट्स सेल्फ प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट प्रेशर असताना
हा तर इथे या ठिकाणी at what temperature will the volume of gas 0 degree Celsius doubles itself, pressure remains constant. बोले काय म्हणला ते काय लक्षात नाही, तुमच्या हो काय म्हणतो घे. चला, at what temperature will volume of gas at 0 degree Celsius double itself, pressure remains constant. कॉन्स्टंट प्रेशरला कोणत्या टेम्परेचरला गॅसचं व्हॉल्यूम डबल होईल? यस, डी लास्ट 546 केल्विन. एकदम ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण तुम्हाला मी थिअरी क्वेश्चन आहे हा लक्षात ठेवा, प्रॉब्लेम बनवलं याचं मी तुम्हाला सांगितलं. इथे 273 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम डबल होतं. 273 डिग्री सेल्सिअस म्हणजे 546 केल्विन लक्षात ठेवा. यस, 33 बघा लवकर फास्ट. 33 नंबर बघा. इक्वल masses of nitrogen and ethylene are mixed in empty container at 27 degrees Celsius. The total pressure exerted by the gaseous mixture is 1 atm. The partial pressure exerted by ethylene gas is. बघा, इक्वल मासेस आहेत, सारखे मासेस. कोणाकोणाचे? नायट्रोजन म्हणजे N2, समजलं. नायट्रोजन म्हणजे कोण? N2. आणि इथिलीन म्हणजे C2H4. यांचे पार्शियल प्रेशर म्हणजे इक्वल मासेस आहेत एम्प्टी कंटेनर मध्ये 27 डिग्री सेल्सिअस मध्ये. The total pressure exerted by the gaseous mixture is 1 atm. The partial pressure exerted by the ethylene gas is. Ethylene गॅसचं partial pressure किती असेल? यस, आन्सर त्याचा सी आहे. काय आन्सर सी आहे लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे, इक्वल मासेस आहेत, मास इक्वल आहे, पण नायट्रोजन N2 आणि इथिलीन दोघांचे मॉलिक्युलर रेट बी सेम आहेत ना, 28. जर मास सेम आहेत, मॉलिक्युलर रेट सेम आहे, तर नंबर ऑफ मोल बी सेम झाले, तर दोघांचा पार्शियल प्रेशर अर्ध होईल आणि म्हणून त्याचा आन्सर सी राहील लक्षात ठेवा. त्यामुळे 33 चा आन्सर सी आहे. यस, 0.5 atm. 34 बघा. 34 विच ऑफ द फॉलोइंग पेअर गॅसेस कंटेन सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कोणामध्ये सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत? सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणामध्ये आहे? विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ गॅसेस कंटेन द सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. सारखेच मॉलिक्युल कोणाकोणामध्ये अवेलेबल आहेत? बघा लवकर फास्ट. सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणाकोणामध्ये आहेत? 34 चा आन्सर बघा किती लोकांचं बरोबर येत आहे. 34 चा आन्सर इथे ठिकाणी बिलकुल बरेच लोक इथे ठिकाणी बरोबर आन्सर देऊ लागलेले आहेत. त्याचं पण काही लोकांची गलती होऊ लागलेली आहे, काही लोक गलती करतायत लक्षात ठेवा. तर 34 चं बघा लवकर फास्ट आन्सर काय यायला पाहिजे. बरेच लोक गलती करतायत, गलती करू नका, लक्षात ठेवा. लोक तुम्हाला इथे ठिकाणी रिझन लक्षात ठेवत नाहीत, रिझल्ट लक्षात ठेवतात. लोक काय म्हटलं मी लक्षात ठेवा, रिझन लक्षात ठेवत नाहीत, रिझन लक्षात ठेवतात. मला आता सांगितलं मी, रिझन लक्षात ठेवत नाहीत, रिझल्ट लक्षात ठेवतात. त्यामुळे रिझल्ट वर भर द्या, रिझल्ट वर लक्ष द्या आणि इथे बघा काय आन्सर येईल त्याचं. यस, त्याचा आन्सर इथे ए आहे. कशामुळे बघा, 16 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 16/32 0.5, 14/28 0.5. नंबर ऑफ मोल दोघांचे सेम राहतील, तर 34 चा आन्सर हे आहे. 35 बघा लवकर फास्ट. काही काही लोक कारण सांगायला पटायत असतात की नाही मला रेंजच नव्हती, नाही मला मी उशिराच उठलो, नाही मी लवकरच झोपलो, काही कारण सांगताय. चला 35. अंडर आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर द डेन्सिटी ऑफ गॅस ए इज 3 times ऑफ that of gas B, while molecular mass of gas B is twice that of A. The ratio of pressures of A and B will be. A आणि B चा रेशो काय असेल? रेशो ऑफ प्रेशर्स A आणि B च्या प्रेशरचा रेशो काय असेल? तर 35 चा आन्सर बघा लवकर फास्ट. यस, 6:1 आहे बिलकुल. तर 35 चा आन्सर 6:1 आहे. फॉर्म्युला काय वापरणार? PM = DRT. PM डरता आहे, इंडियन पीएम तर नाही डरत असं इथे म्हणतात मीडिया. मग आता काय खरं काय खोटं काय असेल खरं. तर इथे 35 चा आन्सर हे आहे. PM = DRT. फॉर्म्युला काय वापरणार? PM = DRT. तर त्याचा आन्सर 35 चा आन्सर हे राहील. रेशो घ्या, बिलकुल आन्सर तुम्हाला इथे भेटून जाईल. ज्यादा एनर्जी त्याच्यावरती मी देत नाही, फॉर्म्युला सिंपल आहे त्याचा. 36 बघा. gaseous mixture contains 1 gram hydrogen, 4 gram helium, 7 gram nitrogen and 8 gram oxygen. The gas having the highest partial pressure is. कोणाचं पार्शियल प्रेशर सगळ्यात जास्त असेल सांगा मला. 36 चा आन्सर बघा लवकर फास्ट काय येऊ शकतं. व्हॉट इज द आन्सर ऑफ 36? पहा लवकर फास्ट. 36 चा आन्सर. A gaseous mixture contains 1 gram hydrogen, 4 gram helium, 7 ग्रॅम नायट्रोजन अँड 8 ग्रॅम ऑक्सिजन. तर कोणाचं पार्शियल प्रेशर सगळ्यात जास्त राहील?
विच गॅस हॅज द हायेस्ट पार्शियल प्रेशर. कोणाचं पार्शियल प्रेशर जास्त लागतं? पार्शियल प्रेशरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. पार्शियल प्रेशर इक्वल टू काय? मोल फ्रॅक्शन इंटू टोटल प्रेशर. ज्याचं मोल फ्रॅक्शन जास्त त्याचं पार्शियल प्रेशर जास्त. मोल फ्रॅक्शन कोणाचं जास्त? तर ज्याचे नंबर ऑफ मोल जास्त. कोणाचे नंबर ऑफ मोल जास्त बघा, 1 ग्रॅम हायड्रोजन म्हणजे किती मोल झाले? 1/2 0.5. 4 ग्रॅम हेलियम 4/4 1. आणि 7 ग्रॅम नायट्रोजन 7/28 1/4. 8 ग्रॅम ऑक्सिजन 8/32 1/4. म्हणजे इथे ठिकाणी याचे नंबर, पहिले हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल 0.5, हेलियमचा 1 मोल हे लक्षात ठेवा. आणि 1 मोल सगळ्यात जादा मोल झालेले आहेत. आणि म्हणून 36 आन्सर इथे ठिकाणी सी आहे करेक्ट. बऱ्याचशा लोकांनी छान आन्सर लिहिलेले आहेत. 37 बघा लवकर फास्ट. 2 ग्रॅम ऑक्सिजन ॲट 27 डिग्री सेल्सिअस अँड 760 mm ऑफ मर्क्युरी प्रेशर हॅज व्हॉल्यूम. किती व्हॉल्यूम असेल सांगा म्हणे आम्हाला. किती व्हॉल्यूम असायला पाहिजे बघा लवकर फास्ट. 37चा आन्सर काय येऊ शकेल? लास्ट 37चा आन्सर इथे किती येईल बघा लवकर फास्ट. टू ग्रॅम ऑक्सिजन अँड 27 डिग्री सेल्सिअस 760 mm 760 mm मित्रांनो म्हणजे 1 ATM कन्सिडर करणार. 27 डिग्री सेल्सिअस 300 केल्विन आणि 2 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 2/32 मोल असतील त्याचे. आणि मग इथे ठिकाणी सॉल्व करा, यू विल गेट द आन्सर ए. तर 37चा आन्सर इथे बिलकुल ए मिळेल. बऱ्याच लोकांनी आन्सर बरोबर काढले पण काही लोक गप बसलेले. याचा अर्थ तुम्हाला इथे ठिकाणी त्याचा आन्सर आलेला नाही हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणखी प्रॅक्टिस करा, चांगल्या प्रकारे व्यवस्थित सॉल्व करा. 38 बघा, खूप छान क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 38. अ वेदर बलून फिल्ड विथ हायड्रोजन at 1 atm and 27 degree Celsius has volume equal to 12,000 liters. On ascending, it reaches to place where the temperature is -23 degree Celsius and pressure is 0.5 atm. The volume of balloon is. तर त्या बलूनचा व्हॉल्यूम किती असेल बघा लवकर. मला वाटतं असाइनमेंट मध्ये हा क्वेश्चन होता, मुद्दामून टाकला जेणेकरून तुम्ही असाइनमेंट ही व्यवस्थित सॉल्व करायला पाहिजेत म्हणून. तर 38चा बघा आन्सर काय येऊ शकेल पहा लवकर फास्ट. 38चा आन्सर काय यायला पाहिजे बघा लवकर फास्ट. 38चा आन्सर पहा लवकर फास्ट लवकर. फॉर्म्युला काय वापरावा लागेल तुम्हाला? तर इथे फॉर्म्युला वापरावा लागेल आयडियल गॅस इक्वेशनचा PV = nRT. पण याच दरम्यान जनरल गॅस इक्वेशन तयार करायचं P1 V1/T1 = P2 V2/T2. हे विसरू नका. हे -223 डिग्री सेल्सिअस आहे. -23 डिग्री सेल्सिअस म्हणजे 250 केल्विन झालं. हे 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे 300 केल्विन झालं. फॉर्म्युला वापरणार P1 V1/T1 = P2 V2/T2. क्लिअर. प्रेशर इथं 1 ATM आहे आणि इथं प्रेशर 0.5 ATM आहे. म्हणजे प्रेशर दिलेलं तुम्हाला इथं प्रेशर 1 ATM, इथं प्रेशर 0.5 ATM आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन दिलेलं आहे. एक व्हॉल्यूम दिलेला आहे. व्हॉल्यूम किती आहे लक्षात ठेवा, 12,000 लिटर्स दिलेले व्हॉल्यूम. आणि म्हणून इथे या ठिकाणी त्याचा आन्सर कंबाईंड गॅस इक्वेशन जर वापरलं तर बिलकुल त्याचा आन्सर 20 सेकंड येईल. 20,000 लिटर्स. बऱ्याचशा लोकांनी खूप छान आन्सर काढलेला आहे. 39 बघा इथे मॅक्सिमम डेन्सिटी कोणामध्ये आहे? 39 पहा लवकर फास्ट. An ideal gas will have the maximum density. सगळ्यात ज्यादा डेन्सिटी कोणामध्ये आहे? Which has the maximum density? सगळ्यात ज्यादा डेन्सिटी कोणामध्ये आहे? 39 बघा लवकर. मला वाटतं हा असाइनमेंट मध्ये हा सुद्धा क्वेश्चन असाइनमेंट मध्ये होता आणि तुमचा आन्सर तुम्हाला त्याचा आन्सर इथे येईल, बिलकुल येईल. बघा लवकर डेन्सिटी PM = DRT. तर D = काय? PM/RT. PM = DRT. तर D = काय? PM/RT येईल. आणि यावरनं R तर कॉन्स्टंट आहे आणि म्हणून 39चा आन्सर बिलकुल बऱ्याच लोकांनी बरोबर काढलेले 20 सेकंडच आहे करेक्ट एकदम. ज्याचं प्रेशर जास्त आणि टेम्परेचर कमी. प्रेशर ज्यादा टेम्परेचर कमी, प्रेशर ज्यादा टेम्परेचर कमी, यांचा रेशो इथे ज्याचा जास्त त्याची डेन्सिटी जास्त. 40 बघा. द व्हॅल्यू ऑफ गॅस कॉन्स्टंट R in SI युनिट इज. हे तर काय इथे मान्सून ऑफर आहे, मान्सून बोनस इथे तुम्हाला दिलेला आहे मी. लॉलीपॉप क्वेश्चन आहे हा, बिलकुल 40 क्वेश्चन सिंपल क्वेश्चन दिलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ गॅस कॉन्स्टंट R in SI युनिट. SI युनिट मध्ये R ची व्हॅल्यू किती असेल? तर बिलकुल इथे ठिकाणी इथे 40चा आन्सर इथे सी दिसेल तुम्हाला. 8.3 ज्यादा एनर्जी त्याला देत नाही मी.
क्वेश्चन नंबर 41 बघा. द रेशो ऑफ रेट ऑफ डिफ्युजन ऑफ हेलियम अँड मिथेन अंडर आयडेंटिकल कंडिशन ऑफ द प्रेशर अँड टेम्परेचर. बघा लवकर 41 नंबरचा आन्सर काय आहे? फास्ट लवकर. 41 नंबर 41 41 नंबरचा आन्सर काय येईल? चेक करा लवकर फास्ट. रेट ऑफ डिफ्युजन 41 नंबरचा आन्सर काय येईल? चेक करा लवकर. हा, सी फॉर चायना. नागरगोजे सी फॉर चायना बोलतोय. ठीक, चांगली गोष्ट आहे. तर ते 41 चा आन्सर इथे ठिकाणी सी फॉर चायना येणारच नाही. त्याचा आन्सर इथे ठिकाणी बी येईल. 2:1 लक्षात ठेवा. रेट ऑफ डिफ्युजन हेलियमचा मोलार मास इथे ठिकाणी 4 आहे, मिथेनचा मोलार मास 16 आहे. त्यामुळे त्याचा आन्सर 41 चा आन्सर इथे मला असं वाटतं बी सेकंड येईल. बघा लवकर. नाही, बऱ्याच लोकांनी सी लिहिलं. काय भानगडे? अंडर आयडेंटिकल कंडिशन द प्रेशर टेम्परेचर द रेशो ऑफ रेट ऑफ डिफ्युजन ऑफ हेलियम अँड मिथेन. हेलियम आणि मिथेन नाही, त्याचा आन्सर बीच यायला पाहिजे. 2:1 यायला पाहिजे. बघा, चेक करा, चेक करा. 41 चा आन्सर बी सेकंडच येईल. बरोबर आहे का? पहा लवकर. बरोबर असेल तर इथे पुढे चलतो मी. अच्छा, मी बी केलेलं आहे गुंड पाटील. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. 41 चा आन्सर इथे बी येईल. बरोबर आहे का? हा, गाव शोधू नका. अंबाजोगाई काय नो बायनो ते सोडून द्या. आन्सर बघा लवकर फास्ट. काय येईल ते? हा, यस 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 यस, करेक्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. कुलकर्णी बरोबर आहे की नाही? कुलकर्णी बरोबर आहे म्हटल्यामुळे त्या ठिकाणी प्रद्युम्न म्हटल्यामुळे बरोबरच असेल मग ते. चला पुढे. तर 41 चा आन्सर बी सेकंड आहे. यस. 42 बघा लवकर फास्ट. द रेट ऑफ डिफ्युजन ऑफ SO3 CO2 PCl5 अँड SO2 आर इन द फॉलोइंग ऑर्डर. बघा लवकर फास्ट. रेट ऑफ डिफ्युजन कोणाचा जास्त राहील, कोणाचा कमी राहील? रेट ऑफ डिफ्युजनचा क्वेश्चन आहे. 42 नंबर बघा लवकर फास्ट. 42 चा आन्सर काय आहे? लवकर पहा लवकर. 42 जगताप, आज काहीतरी त्या ठिकाणी तुझा दिवस दिसतो. जरा जगतापचा दिवस म्हणणार याला. लकी आहे हा खूप, आहे की नाही? हा, जागीरदार खूप उशिरा दिसला. काय भानगडे? काय की चॅटिंग केलेली नव्हती वाटतं. ठीक आहे. मिसाळ डी लिहितोय. बी ही है, बी ही है. क्यों बी है? 42 चा आन्सर डी लास्ट आहे. हा, डी लास्ट आहे. डी लास्ट. बी येणार नाही. डी लास्ट. बी मध्ये डी मध्ये फरक आहे. पहिले 2 गॅस सेम दिलेले तिथे, बरोबर आहे, परंतु पुढचे गॅस मध्ये डिफरन्स आलेला आहे. त्यामुळे 42 चा आन्सर इथे ठिकाणी बिलकुल डी लास्ट येईल. ज्याचं मॉलिक्युलर वेट कमी असेल त्याचा रेट ऑफ डिफ्युजन जास्त राहील. ज्याचं मॉलिक्युलर वेट कमी आहे त्याचा रेट ऑफ डिफ्युजन जास्त राहील. म्हणून 42 चा आन्सर डी लास्ट येते. डी फॉर डॉक्टर. यस, डी फॉर डॉक्टर लक्षात ठेवा. 43 विच गॅस कंटेन्स अ लार्जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कोणामध्ये सगळ्यात जास्त मॉलिक्युल आहेत? बघा 43 चा आन्सर सांगा मला. कोणामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल जास्त आहेत? केदार काय वनगडे? डी फॉर दुबई. ठीक ठीक. चला 43 बघा लवकर. विच गॅस कंटेन्स लार्जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कोणामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल सगळ्यात जास्त आहे? 43 पहा लवकर फास्ट. 43 कोणत्या गॅसमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल जास्त आहेत? 43 कोणत्या गॅसमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल जास्त आहेत? तुम्हाला काय करावं लागेल माहितीये की नंबर ऑफ मॉलिक्युल कसे काढणार? ज्याच्यात नंबर ऑफ मोल जास्त दिसते. नंबर ऑफ मोल कसे काढणार? मास अपॉन मोलर मास. तर मास अपॉन मोलर मास वरना रेशो काढा दोघांचा. मास अपॉन मोलर मासचा रेशो काढा. तर ज्याच्यात नंबर ऑफ मोल जास्त येतील त्याच्यात मॉलिक्युल जास्त येतील. तर 43 चा आन्सर इथे ठिकाणी ए राहील. करेक्ट. बरेच लोकांनी बरोबर आन्सर काढलं होतं. काही लोकांचं चुकलेलं आहे, त्यांनी करेक्ट करा. काही लोकांनी डी लास्ट लिहिलेले. बिलकुल नाही, डी लास्ट येऊ शकत नाही. कारण नंबर ऑफ मोल कसे काढणार? मास अपॉन मोलर मास. नंबर ऑफ मोल काढणार मास अपॉन मोलर मास. ज्याच्यात नंबर ऑफ मोल जास्त राहतील त्याच्यात नंबर ऑफ मॉलिक्युल बी जास्त राहतील. त्यामुळे 43 चा आन्सर ए राहील. ओके. 44 बघा. डायपोल फोर्सेस ऍक्ट बिटवीन द मॉलिक्युल्स possessing permanent dipole
एंड्स ऑफ डायपोल पजेस पार्शियल चार्जेस द पार्शियल चार्ज इज, तर तो पार्शियल चार्ज किती असेल बघा लवकर. क्वेश्चन नंबर 44 थेरी क्वेश्चन आहे, एकदा व्यवस्थित बघून घ्या. 44 क्वेश्चन नंबर 44 बघा लवकर फास्ट बघा लवकर. 44 यस, बऱ्याचशा लोकांनी इथे ठिकाणी बरोबर आन्सर दिले. क्वेश्चन नंबर 44 चं सी आहे. यस सी. कशामुळे सी लक्षात ठेवा, इथे या ठिकाणी तो जो डायपोल असतो, जी पोलॅरिटी असते ती एक इलेक्ट्रॉनिक चार्ज पेक्षा कमी असते. एक इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हणजे व्हॅल्यू लक्षात ठेवा 1.6 × 10⁻19 कुलम. इलेक्ट्रॉनिक चार्ज किती असतो तेवढा एक युनिट चार्ज किती असतो. समजा Na प्लस आहे तर Na प्लस म्हणजे प्लस वर चार्ज किती असतो तो 1.6 × 10⁻19 कुलम. तर इथे चार्ज किती त्याच्यापेक्षा खूप कमी असतो आणि म्हणून इथे 44 चा आन्सर इथे ठिकाणी सी राहील. ओके. 45 बघा. क्वेश्चन नंबर 45 पहा. Rates of diffusion O2 and S2 at the same pressure and temperature are in the ratio. ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा रेट ऑफ डिफ्युजनचा रेशो किती असेल सांगा मला. रेट ऑफ डिफ्युजनचा रेशो किती असेल, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा रेट ऑफ डिफ्युजनचा रेशो बघा. 45 चा आन्सर 45 चा आन्सर की खरं नाही गड्या, केदार आज चुकीचा आन्सर देतोय. केदारचे आन्सर आज चुकीचे येऊ लागलेले आहेत. बहुतेक करून त्यांनी इथे कुठल्या तरी देवाला नमस्कार घातलेला नाही वाटतं. लक्षात ठेवा, रेट ऑफ डिफ्युजन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी, स्क्वेअर रूट ऑफ मोलार मास. रेट ऑफ डिफ्युजन इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलर मास. मग स्क्वेअर रूट ऑफ मोलर मास, त्यांच्या मोलर मासचा रेशो किती 32/2 म्हणजे 16, 16/1 त्याचा इनवर्स म्हणजे 1:4. त्याचा आन्सर ए राहील. लक्षात ठेवा 45 चा आन्सर इथे ठिकाणी ए राहील. आठवणीत ठेवा. यस. तर अशा प्रकारे इथे ठिकाणी येथे आन्सर 45 चा आन्सर इथे ठिकाणी ए आलेला आहे. दॅट्स इट. दीज आर द आन्सर्स ऑफ दीज एक्झाम. या एक्झामचे हे इथे ठिकाणी आन्सर्स आहेत. बघा लवकर आपला स्कोर कोणाचा किती आलेला आहे एकदा इथे ठिकाणी नंतर तुम्ही चेक करू शकता. आता जरी तुम्हाला चेक करता नाही आलं तरीही कोणाचे किती चुकलेले आहेत एकदा बघून घ्या. बघा बरं कोणाचे किती चुकलेले आहेत, कोणाचे किती क्वेश्चन चुकलेले आहेत, नंबर सांगा मला. कोणाचे किती चुकलेले आहेत सांगा मला एकदा. कोणाचे किती क्वेश्चन चुकलेले आहेत, मिस्टेक झालेले क्वेश्चन सांगा. साधारणपणे क्वेश्चन किती चुकलेले आहेत. आता एक्झॅक्ट नाही सांगता येणार तुम्हाला, पण एक साधारणपणे तुमच्या लक्षात येईल कोणाचे क्वेश्चन किती चुकलेले आहेत. बघा लवकर फास्ट. आता मी थोड्या वेळात एक अर्ध्या तासामध्ये तुम्हाला लागलीच हा कोळेकर 10 चुकलेले आहेत, यशराज 12 चुकलेले आहेत, 11 रॉंग झाले, सानप 8 चुकलेले आहेत, हावळे 4 चुकलेले आहेत, 9 चुकलेले आहेत, जागीरदार दीपक. त्यानंतर शिवम गर्जे 10 चुकलेले आहेत, खेडकर 5 चुकलेले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. चला लक्ष द्या. बघा लवकर कोणाचे किती चुकलेले आहेत. हावळे 4. आणखी बघा लवकर कोणाचे किती चुकलेले आहेत. त्याच्यानंतर इथे ठिकाणी आतकरे जास्त चुकले, 12 म्हणजे जास्त चुकलेले. जैन 5 रॉंग झालेले आहेत. क्वेश्चन नंबर 31 मुळे. अच्छा ठीक आहे, पाहतो मी. क्वेश्चन नंबर 31 समोर आणतो मी. अगोदर बघा लवकर कोणाचे किती चुकलेले ते एकदा बघून घ्या. पहा लवकर. हा यस, क्वेश्चन नंबर 31 समोर आणतो मी. बघा क्वेश्चन नंबर 31 काय. यस, क्वेश्चन नंबर 31 बघा. क्वेश्चन नंबर 31 काय. फॉर अ गिवन मास ऑफ गॅस इफ द प्रेशर इज रिड्यूस्ड टू हाफ द टेम्परेचर इज इन्क्रीज्ड 2 टाइम्स. बघा सिंपल साधी गोष्ट आहे. व्हॉल्यूमचं रिलेशन प्रेशर आणि टेम्परेचरशी दिलेलं. टेम्परेचर जर डबल केलं तर व्हॉल्यूम डबल होईल की नाही. त्यांनी काय सांगितले, टेम्परेचर इज इन्क्रीज्ड 2 टाइम्स. टेम्परेचर 2 टाइम्स इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम डबल झालं. आता प्रेशर अर्ध केलं त्याच्यामुळे बी डबल होईल. आता म्हणजे डबलचं डबल म्हणजे किती झालं, 4 पट झालं.
ओरली सांगितलं तुम्हाला. नसता कंबाईन गॅस इक्वेशन ऑफ P1 V1 बाय T1 इक्वल टू P2 V2 बाय T2. क्लिअर? ओके, मला असं वाटतं इथे ठिकाणी सगळे क्वेश्चन संपलेले आहेत आणि आपण सर्वांनी व्यवस्थितपणे इथे सर्व क्वेश्चन हँडल केलेले आहेत. तर उद्याच्याला इथे ठिकाणी नॉन आयडियल सोल्युशन इथे ठिकाणी आपण घेणार आहोत. ठीक आहे, नॉन आयडियल सोल्युशनच्या बाबतीत लेक्चर्स उद्याच्याला सुरू होतील. उद्याचं लेक्चर मला इथे ठिकाणी आज संध्याकाळी रेकॉर्ड करायचंय. खूप चांगली गोष्ट आहे. तर इथे ठिकाणी असाच अभ्यास करत चला, व्यवस्थित दररोजच्या दररोज व्हिडिओ लेक्चर्स पाहत चला, MCQ सॉल्व्ह करत चला, जेणेकरून इथे कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही. 2 क्वेश्चन्स तुम्हाला मी देणार होतो, परंतु ऐन वेळेला मला सापडलेले नाही. ते 2 क्वेश्चन्स तुम्हाला मी लागलीच इथे व्हॉट्सअप ग्रुपवरती प्लेस करतोय. मी व्हॉट्सअप ग्रुपवरती मी ऍड करतोय. 2 क्वेश्चन्स लक्षात ठेवा, खूप छान क्वेश्चन्स आहेत. मला एक जणांनी विचारले होते तुमच्यापैकीच विद्यार्थ्याने, ते क्वेश्चन तुम्हाला मी त्या ठिकाणी लागलीच सेंड करतोय. एक 5 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ते क्वेश्चन येतील आणि ते क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करा. ओके, तर इथे ठिकाणी हा काही कोण म्हणतंय, बनसोडे बोलतोय आय एम युअर स्टुडंट. ठीक आहे बेटा. सो विच लेक्चर्स मस्ट आय अटेंड रनिंग ऑर प्रिव्हियस? यस बेटा, मी वारंवार इथे सांगत आलेलो आहे की जर तुम्ही नवीन असाल तर नवीन असताना तुम्ही सुरुवातीला जे करंट लेक्चर चालू आहेत ते लेक्चर स्टेट्स ऑफ मॅटरची कव्हर करा. हे झाल्याच्या नंतर मग पाठीमागचे लेक्चर्स बघा. कधीही बरेच लोक असे आहेत की पहिल्यापासून बघायला सुरुवात करतात, त्यांचं चुकतंय. त्यांना कधीच आम्ही सापडणार नाही तुम्हाला. त्यामुळे कधी करंट लेक्चर अगोदर बघा, नंतर पाठीमागचे लेक्चर्स इथे पाहत चला. ओके, तर सर्वांना इथे ठिकाणी गुड नाईट. व्यवस्थित दररोजचे लेक्चर दररोज पाहत चला, दररोजचं होमवर्क दररोज करा, DPP सॉल्व्ह करत चला, MCQ सॉल्व्ह करा. सर्वांना इथे या ठिकाणी इथे गुड नाईट